जंगल व्यवस्था आणि त्यातील तमाम परिसंस्थांचा हल्ली ऱ्हास होताना दिसतोय। जैवविविधता लयाला गेली की माणसाचं अस्तित्वच उरणार नाही हे सर्वांनाच ठाऊक आहे। त्यामुळे जंगल व्यवस्थेत परस्परावलंबनाला एक वेगळंच महत्त्व आहे आणि जेव्हा निसर्ग संवर्धनाचा विषय येतो तेव्हा महत्त्वाचा घटक असतो गवत कुरण क्षेत्र। घरासाठी आपल्याला जसा पाय आवश्यक असतो तसं जंगलाच्या विकासासाठी गवत एकदम महत्त्वाचं स्थान आहे। तर सुरुवातीला माझं हे गवताचं नॉलेज म्हटलं तर एकदम शून्य होतं। ज्या प्रजाती इडं होत्या त्या गवतांच्या प्रजातींची माहिती पण आम्हाला नव्हती। त्याच्यामध्ये आम्ही फसलो सुरुवातीला, पण थोडासा अनुभव कमी असल्यामुळे आणि त्याची जी नॅचरल म्हणजे जी उगवण क्षमता ती आमच्याकडून कमी झाली। 5 दिवस झाले, 10 दिवस झाले, 15 दिवस झाले, गवत फुटायला, गवत वाळलेलं तसं दिसत होतं। येवला नांदगावच्या सीमेवर पूर्व नाशिक वनविभागात मोडणारा 5,500 हेक्टरचा विस्तीर्ण गवताळ प्रदेश पहा। 2014 साली हा प्रदेश ममदापूर संवर्धन राखीव म्हणून घोषित करण्यात आला। काळविटांच्या अधिवासामुळे या वनभूमीला महत्त्व प्राप्त झालं असलं तरी तेव्हाची इथली परिस्थिती विशेष अशी काही नव्हती। मागच्या वर्षी साधारणतः जेव्हा महाकॅम्पचे आमचे PCCF टेंभुर्णीकर सर यांनी जेव्हा व्हिजिट केली तर त्यांच्या संकल्पनेतून एक महाराष्ट्रातली पहिली गवत रोपवाटिका विकसित करावी, कारण अशी गवतांचे रोप पुरवणारी रोपवाटिका अख्ख्या महाराष्ट्रात कुठे नाही आहे। त्याच्या माझ्या लक्षात आलं की आपण या ठिकाणी जर गवतीकुरणांचा विकास केला आणि गवतीकुरण विकसित करण्याकरता जी काही रोपांची मागणी असेल त्याची आपूर्ती करण्याकरता आपण या ठिकाणी रोपवाटिका जर तयार केली तर संपूर्ण राज्याला आपण ते गवताचे जे थोंब आहेत त्याचा पुरवठा करू शकू। आणि त्या ठिकाणी नुसतं गवती कुरण विकसित करणे, गवताचे थोंब याचा पुरवठा करणे असं पण नाही, त्या ठिकाणी आपण संशोधन करूया। त्या सूचनांच्या अनुषंगाने उमेश वावरे सर, उपवन संरक्षक पूर्व भाग नाशिक, तत्कालीन सहाय्यक वन संरक्षक डॉक्टर सुजित नेवशे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण वडपाटी येथे गवताची मध्यवर्ती रोपवाटिका डेव्हलप केली। आता गवतच का, जर प्राणी, झाडं, जंगलाचं आकर्षण असतील तर गवत अन्न साखळीचं वैभव आहे। गवतीकुरण हाती घेण्याचा हा एकच उद्देश की काळविटांना सकस आणि पौष्टिक आहार मिळावा। त्यानुसार मग आपण सुरुवातीला काय केलं की इथे त्याबाबत एक कार्यशाळा घेतली संपूर्ण स्टाफची। त्या कार्यशाळेमध्ये श्री बडवे सर, उपवन संरक्षक रिटायर, यांनी येऊन त्या गवतांच्या प्रजाती सांगितल्या। अभ्यासात्मक दृष्टीनं गवत हा विषय याआधी कधीही हाताळण्यात आला नव्हता। मद्रास अंजन, लाल डोंगरी, पांढरा डोंगरी, हेमाटा, दशरथ, मार्वेल, धामण, दीनानाथ इत्यादी गवत आणि त्यांच्या प्रजातींची ओळख झाली होतीच, तेव्हा प्रात्यक्षिक करताना अक्षरशः वन कर्मचाऱ्यांनी स्वतःला यात अहोरात्र झोकून दिलं। आपण कांद्याला कसं पाणी भरतो तशा पद्धतीने आम्ही पाणी दिलं। तर ते पाणी कुठं चढ राहायचं तर तिथं पाणी जायचं नाही, कुठं उतरायचं तिथं पाणी जास्त स्टोरेज व्हायचं, तर मग ते जो बी आहे तो बी खराब होऊन जायचं। सीड्स म्हणजे गवताचं बी आहे, त्या बियावर अवलंबून न राहता आम्ही त्याचे टसक म्हणजे ठोंब ते कलेक्ट करायला सुरुवात केली। त्याला जिबरेलिक ॲसिड आणि 22T आणि ह्युमिक यांचं मिश्रण करून भिजवून ते प्रॉपररित्या एकदम पक्क घट्ट पिशवीमध्ये रोवले। नंतर आम्ही निरीक्षण केलं, 5 दिवस झाले, 10 दिवस झाले, काही काळ आम्हाला असं वाटत होतं का आता हे टसक गेले, ते वाळल्यासारखे दिसत होते, एकदम म्हणजे कोरडे दिसत होते। लावल्यानंतर आम्ही कंटिन्यू फक्त पाणी द्यायचो, त्याला खात द्यायचो, पण ते वाढायचेच नाही। तर त्यांनी कुठल्याही पुस्तकी ज्ञानाचा वापर केलेला नाही की त्यांना त्यांच्या दैनंदिन कामामधून जे काय अनुभव आले त्या ट्रायल आणि एरर बेसिसवरती त्यांनी ते प्रयोग करत गेले। ते या ठिकाणी जी ममदापूरला कामं झालेली आहेत तर त्याचं क्रेडिट त्या ठिकाणी जे वनरक्षक आहेत, वनपाल आहेत, वनक्षेत्रपाल आहेत, सहाय्यक वन संरक्षक आहेत आणि उपवन संरक्षक या सगळ्यांना जातं। अपयशाला कसं सामोरं जायचं हे निसर्ग आपल्याला सांगत असतो, फक्त ते सामर्थ्य गवसून आपल्यात अंगीकारणं जिकरीचं असतं। जेव्हा पावसाळा सुरू झाला, पहिल्याच हप्त्यामध्ये 1-2 पाऊस झाल्यानंतर असं कळायला लागलं की जो नॅचरल पाऊस आहे त्याच्यामध्ये अशी आम्ही पूर्ण 100% असे डायरेक्ट चेंज झाली। असे 20 ते 21 दिवसानंतर त्या टसकला फुटण्यास सुरुवात झाली।
जे फेल्युअर वाटत होते आम्हाला, पण ते 100% सक्सेस झाले ते रोपं. आणि 2020-21मध्ये आपण 60 हेक्टर क्षेत्रावरती ममदापूर संवर्धन राखीवमध्ये कुरण विकासाची कामे हाती घेतली. पहिल्या वर्षी आपण 60 हेक्टर, त्याच्या पुढच्या वर्षी 40 हेक्टर क्षेत्रावर आणि आताच्या चालू वर्षी 20 हेक्टर क्षेत्रावर आपण काम हे घेतलेलं आहे. वेगवेगळ्या भागात विशिष्ट पद्धतीनं गवत लागवड केल्यानं गवतांच्या अनेक प्रजातींची बियाणं संवर्धित करण्यात यश आलं. लागवड केलेल्या गवतांसह पूर्वी असलेल्या गवतांचं संरक्षण झालं आणि त्या निमित्तानं औषधी वनस्पतींना सुद्धा संजीवनी मिळाली. आणि त्याला अत्यंत चांगल्या प्रकारे यश आम्हाला प्राप्त झालं. म्हणजे तिथे आज तुम्ही जर बघाल तर आम्ही जवळजवळ 25 ते 30 लाख रोपे निर्मिती वार्षिक करू शकतो, एवढी कॅपॅसिटी आम्ही तिथे डेव्हलप केलेली आहे. गवती कुरणांचा जर विकास केला तर आपल्याला 1-2 वर्षामध्ये 3 वर्षामध्ये खूप चांगले कार्बनचे साठे आपल्याला तयार करता येतील. त्याच्यामुळे कार्बनचे साठे झपाट्याने तयार करण्याकरता गवती कुरणांचा विकास करणं हे अत्यंत महत्त्वाचं पाऊल ठरणार आहे आणि हे फार दिशादर्शक निर्णायक पाऊल ठरणार आहे असं माझं मत आहे. गवत कुरण विकासाच्या कामांचा फायदा अलीकडे ठळकपणे नोंदवता येतोय ही अभिमानाची बाब म्हणावी लागेल. काळवीट, जिथे 2.5 हजारांच्या संख्येने होते, त्यांचं आता 5.5 हजारांच्या परिवारात रूपांतर झालंय. कारण त्यांना ममदापूर कन्झर्वेशन रिझर्वमध्ये जागेवरच त्यांना पाणी उपलब्धता आहे आणि खाद्यही आहे, त्यामुळे त्यांचं स्थलांतर थांबतंय. स्थलांतरण थांबलं की आपोआपच ज्या शेतकऱ्यांच्या समस्या आहेत त्या हळूहळू कमी होणार आहेत. नीलगाय सप्टेंबर 2021 मध्ये पहिल्यांदा इथं आढळली, तेव्हा त्यांची संख्या होती 3. आता 21 नीलगाय दिसल्याची नोंद कर्मचाऱ्यांकडे आहे. लांडग्यासारखा शिकारी प्राणी इथं याआधी कधीच दिसला नव्हता. आता 12 लांडगे दिसतायत. सशांची संख्या वाढलीय. दुर्मिळ खवले मांजर इथं वावरताना दिसेल. साळींदर पाणवठ्यांवर सहज दिसू लागलेत. सूक्ष्म जीवांच्या संख्येत कमालीची वाढ झालीय. कीटक आणि त्यांच्यावर यथेच्छ ताव मारणारे पक्षीही ममदापूर भागात गुणगुणताना दिसतातच. गवताळ प्रदेशात आढळणारे सर्वच स्तरातील हे प्राणी पक्षी आता ममदापूर संवर्धन राखीव क्षेत्राला घर म्हणून पसंती देत आहेत. त्यानं पर्यटकही आकर्षित होत आहेत. निसर्गातील जैव साखळीचा उलगडा पर्यटकांना होतोय. आणि महाकॅम्पा थ्रू म्हणजे कॅम्पा आमचं जे फंड मॅनेजमेंट अथॉरिटी आहे त्याच्या माध्यमातून एक जर्मन एक प्रोजेक्ट महाराष्ट्रात येऊ घातलेला आहे. त्याला GIZ प्रोजेक्ट असं म्हणतात. तर त्या GIZ प्रोजेक्टच्या अनुषंगाने सुद्धा आम्ही ममदापूरचं एक लँडस्केप म्हणून त्याची निवड केलेली आहे आणि त्याच्या अंतर्गत आम्ही तो प्रस्ताव पाठवणार आहोत. त्याचा उद्देश हाच आहे की पूर्ण ममदापूर कन्झर्वेशन रिझर्व तसेच आजूबाजूचं जे काही वनक्षेत्र आहे तर गवतांची लागवड करणे आणि गवतांची लागवड करत असताना त्याची परिसंस्थेचा विकास कसा होईल हा त्याचा एक उद्देश आहे. माननीय वनमंत्र्यांच्या सूचनेनुसार वडपाटी रोपवाटिकेला सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणून विकसित करण्याचा प्रस्ताव नाशिक पूर्व वन विभागाकडून पाठवण्यात आला आहे. अधिकारी कर्मचाऱ्यांच्या दृष्टिक्षेपातून जन्मलेलं सहजीवनाचे एक रोपटं आता वाढू लागलंय. प्राण्यांच्या मूलभूत गरजांची सोय झाल्यामुळे बळीराजाच्या तक्रारींचा पाढा कमी होतोय. आता ममदापूर संवर्धन राखीव सज्ज आहे नव्या बदलांसाठी. येणाऱ्या प्रत्येक ऋतूसाठी इथली व्यवस्था आता अशा प्रकारे आकार घेत आहे की भविष्यात कर्मचारी अधिकाऱ्यांना सुद्धा इथली गवत कुरण विकास संस्कृती अंगीकारायला वेळ लागणार नाही. शेवटी त्यांनी काय केलं की मला एक गवताचा थोंब दाखवला आणि म्हणाले, साहेब हे हातात धरा, याचं वजन बघा म्हणे किती 3 किलो 4 किलो एवढं ते वजन आहे. कारण त्याला जी गवताचं जी मूळ आहेत त्याला जी माती होती, मातीचा जो बल्ब होता तो 3-4 किलोचा होता. त्याच्यावरनं हे सिद्ध होतं की गवत हे मृदसंधारण किती चांगलं करतं, ते मातीला धरून ठेवतं. तिथली माती आणि तिथलं जिओलॉजी जर बघा अतिशय निकृष्ट दर्जाची आहे, तरी पण तिथे जर सक्सेस होत असेल तर हीच समजा रोपं किंवा इथली जर बियाणं जर चांगल्या ठिकाणी गेली तर तिथे किती सक्सेस रेट मिळेल. तर ही म्हणजे धिस इज मिरॅकल ॲक्च्युली. म्हणजे कृषी विद्यापीठानं सुद्धा हे मान्य केलं. तूर्तास ममदापूर संवर्धन राखीवचा प्रदेश खात्रीलायक पुराव्यानिशी हमी देतोय. येत्या काळात वैभव संपन्नतेने बहरणाऱ्या जैव विविधतेची